शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी हाती या ठिकाणी आलेली आहे। सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे। तसंच राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे। त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे। कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान 1000 रुपये तर 2 हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरी 5000 रुपये आर्थिक मदत करण्यात येणार आहे। या अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 1548 कोटी 34 लाख रुपये आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2646 कोटी 34 लाख रुपये इतका निधी वितरित केला जाणार आहे। यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत ते पाहूया। ई पीक पाहणी पोर्टलद्वारे कापूस आणि सोयाबीन पिकांची नोंदणी केलेले सर्व शेतकरी या अनुदानास पात्र ठरणार आहेत। डीबीटी द्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे। या निर्णयाचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। या निर्णयाबाबत बोलताना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेला आपला शब्द पाळला असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत। शेतकऱ्यांसाठी ही होती सर्वात मोठी बातमी। धन्यवाद।